राहुल ढिकले प्रचंड मतांनी विजय होणार, नाशिकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवारासह कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। त्याबरोबरच पक्षातील प्रमुख नेत्यांच्या देखील महत्त्वाच्या मतदारसंघात आपल्या उमेदवारांच्या सभा होत आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर नाशिक शहराच्या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली। यावेळी विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। तसेच माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी भाजप महायुतीला विजय करावा असं आवाहन केलं। आणि जे रोजगार करत होते त्यांचा बिझनेस वाढला। त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असतात। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही गरीबाला 5 लाखापर्यंत आरोग्याच्या सुविधा मिळतात। आपलं सरकार त्याच्यात अजून 5 लाख देतंय। देवेंद्रजींचं जर सांगायला गेलं तर फक्त नावात देव नाहीये, तर माणूसच देव माणूस आहे। आणि त्याच्यामुळे गोरगरिबांचं कल्याण करणं हे आयुष्याचं ध्येय समजून प्रत्येकापर्यंत कनेक्ट होत आहे। आदरणीय गिरीश भाऊ इथं बसलेत। हजारो रुग्णांचं आरोग्याची सेवा ते करतात। आणि नाशिककरांना जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा देवेंद्रजींच्या माध्यमातून गिरीश भाऊ ठामपणे आपल्या मागे उभे असतात। आणि त्याच्यामुळे येत्या 20 तारखेला ही आपली परीक्षा आहे। कारण समोरचे जर उमेदवार बघितले तर आज पैशाचा वापर होतोय। आज बाहेरून गुंड आणून नाशिककरांवर हल्ले होत आहेत। आणि हे जर निवडून आले तर आपल्या आया बहिणींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, लक्षात ठेवा। कारण माझ्या समोरचा उमेदवार मी जेव्हा त्यांच्या प्रभागात फिरलो तेव्हा मला तिथल्या महिला भगिनींनी सांगितलं की भाऊ, मागच्या वेळेस आम्ही यांना नगरसेवक म्हणून निवडून देऊन चूक केली। म्हटलं का रे, का बरं, काय झालं? त्यांनी सांगितलं आम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि नगरसेवक झाल्यावर या व्यक्तींनी जिथे प्रचार कार्यालय होतं तिथंच वाईन शॉप टाकलं आणि तिथंच दारूचा धंदा चालू केला। आज नेत्यांना बघतात, तरुण पिढी नेत्यांचं अनुकरण करते, काय मेसेज जातो समाजात। आणि त्याच्यामुळे आज सीमाताईंकडे असेल, फरंदेताईंकडे, आमच्या इथे असेल, हे गुंडगिरीची भाषा करतात, पैशाचा वापर करतात, लोकशाही धोक्यात आणता हे आणि संविधान वाचणं म्हणणारे हेच। त्याच्यामुळे आदरणीय मोदीजी एकमेव पंतप्रधान आहे ज्यांनी संविधानाचं दर्शन घेऊन मग संसदेत एंट्री केली। आणि त्याच्यामुळे येत्या 20 तारखेला महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, आपल्या सगळ्यांना एक सुदृढ समाज बनवण्यासाठी आणि माझ्या माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी कमळाच्या समोरील बटन दाबावं आणि आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारला आशीर्वाद द्यावा ही मी नम्र विनंती करतो। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज राहुल ढिकले यांच्या प्रयत्नातून शहरात 71 फूट श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती साकारल्याचं सांगत ढिकले यांनी 5 वर्षात केलेल्या विकास कामांना उजाळा देत त्यांना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन देखील केलंय। राहुल ढिकले या ठिकाणी आहेत। खरं म्हणजे मला समजतच नाही, आज रविवार आहे की राहुल वार आहे, म्हणजे राहुल गांधीचा नाही। मी डॉक्टर राहुल अहेरची सभा करून आलो, आता इथे पुन्हा राहुल करता सभा करतोय आणि मग इचलकरंजीच्या राहुल करता सभा करायला चाललो आहे। पण मी सांगतो, आमचे जेवढे राहुल आहेत ते निवडून येणार आहेत, इतरांचे राहुल जे आहेत ते घरी बसणार आहेत। आणि आमच्या राहुल अहेरांनी एक भव्य श्रीरामांची मूर्ती तयार केली। अरे या ठिकाणी नाशिकमध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती पाहण्याकरताच गर्दी होते आणि त्यासोबत पाठपुरावा करून वेगवेगळ्या गोष्टी, मग मेडिकल कॉलेज असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उडान पूल असतील, 2 महत्वाचे उडान पूल हे देखील या ठिकाणी मंजूर करण्याचं काम हे आमच्या राहुल दादांच्या माध्यमातून झालेलं आहे। तुम्हाला सवाल आहे, तुम्ही हे चालू देणार आहात का?
आणि आता हे जर वोट जिहाद करत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध हे करावं लागेल। ही आता वेळ आलेली आहे। आज जागला नाहीत तुम्हाला जगू देणार नाही, आज वाचला नाही तर तुम्ही वाचू शकणार नाही। ही निवडणूक या 3 उमेदवाराची नाही आहे, तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे। आणि म्हणून तुमचं अस्तित्व वाटवायचं असेल तर 20 तारखेला कमळाचं बटन दाबा आणि यांचे नापाक इरादे याच ठिकाणी दफन करून टाका, ही तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रचार सभेस महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।